हॅलो गाईज, तर कालच डॉक्टरने सांगितलं होतं तिला दिवसातून 4 वेळेस तरी वाफ द्यावा लागेल, कारण तिच्या छातीत एवढा कफ झाला होता ना, तिला खोकून खोकून खूप त्रास होत होता. तर डॉक्टर म्हटले तिचं कफ लवकर नाही वितळलं तर तिला ॲडमिट करावं लागेल 2-3 दिवसांनी. म्हटलं नको रिस्क घ्यायला, कारण मुलांना ॲडमिट करायचं म्हटलं खूप त्रास वगैरे आपल्याला सहन नाही होत त्या गोष्टी. मग ती म्हटली मम्मा मला थोड्या वेळ झोका खेळायचा, तर खेळ म्हटलं, कारण मुलांना खेळलं ना लवकर बरं वाटतं. तर खेळ म्हटलं, त्यावर बसले मी जरा वेळ. मग घरी जायला निघालो तर म्हटली नाही मम्मा मला इडलीच खायची आज. मग तिला घेतली नाश्ता सेंटरच्या तिथून इडली. त्यानंतर मग आज आहे गुरुवार. गुरुवार म्हटल्यावर काय खिचडी करायची होती. मग म्हटलं मम्मीने सांगितलं येताना बटाटे आण, ते पण नवीन बटाटा. मग कसा तरी शोधून शोधून नवीन बटाटा घेतला आणि मग त्या भाजीवाल्याला विचारलं मेथीची जोडी कितीला, तर तो मला म्हटला की 25ला. मी म्हटलं नको. तो म्हटलं का, तर मी म्हटलं 25ला घेण्यापेक्षा नाही खाल्लेलीच बरी, जेव्हा स्वस्त होईल ना तेव्हा मी घेईन. तो लागला हसायला. मग घरी निघालो. घरी पोचल्याच्या नंतर माझी मुलगी हा पाय दुखतो, तो पाय दुखतो, हात दुखतो, दाब मम्मा. मग तिचे पण हातपाय दाबून दिले. त्यानंतर मग बसली होती अशीच मस्ती चालली होती तिची. मग आज होता गुरुवार, पूजा मांडायची होती, पण मला काय आज देवाचं करायचं नव्हतं. मग मम्मीनीच पूजा मांडली. मग मी असं लांबूनच व्हिडिओ काढला देवाचा. तर त्यानंतर मग कॉलनीतलंच लग्न होतं, मग हळद होती, त्यामुळे सगळे नाचत होते. तर मी व्हिडिओ काढला.